जय महाकाल मित्रांनो आज आहे ना मी तुम्हाला सर्वांना म्हणजे जो एबीसी टाइप फायर एक्सटिंग्विशर असतो तो रिफिल कसा करता हे शिकवणार आहे। बघा हा आहे एबीसी टाइप फायर एक्सटिंग्विशर नाही का, एबीसी। हा एबीसी चा फुल फॉर्म पण काय असतो माहिती आहे का? ए म्हणजे सॉलिड, बी म्हणजे लिक्विड आणि सी म्हणजे गॅस। म्हणजे या तीन प्रकारच्या आगीवर हा फायर एक्सटिंग्विशर चालतो। तर हा फायर एक्सटिंग्विशर रिफिल कसा करताय मी आज तुम्हाला ते शिकवणार आहे नाही का। हे बघा सर्वात पहिले हा जो वॉल असतो हा वॉल ओपन करून घ्यायचा बरं का। बट जर त्याच्यामध्ये प्रेशर असलं तर प्रेशर रिलीज करण्यासाठी वॉल थोडासा ओपन करायचा, म्हणजे काय होतं का त्याच्यामधलं जे प्रेशर असतं ते निघून जातं। याच्यामधलं ऑलरेडी प्रेशर सर्व निघून गेलेले आहे। तर मग सर्वात पहिले वॉल ओपन करून घ्यायचा पूर्ण। वॉल ओपन केल्यानंतर हे बघा हा जो पाईप दिसतो याला बोलते सायपन ट्यूब। तर सायपन ट्यूब मध्ये पावडर असते नाही का, तर सर्वात पहिले पूर्ण पावडर काढून घ्यायची। आता याच्यामधली सगळी पावडर निघाली नाही का, त्यानंतर मग आपलं सिलेंडर साईडला ठेवून द्यायचा आणि ही जी सायपन ट्यूब असते ही व्यवस्थित पुसून घ्यायची। कारण काय तिची पावडर वगैरे असते ती पावडर आपल्याला पण हानिकारक आहे थोडीफार, जास्त नाही पण नॉर्मली, कारण ती आग विझवायची। मग त्यानंतर ही जी सायपन ट्यूब असती ही लूज करून घ्यायची आणि काढून घ्यायची। ही काढून झाल्यानंतर अशी एक फूक मारून घ्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये जी पावडर वगैरे असेल तर ती निघून जाते। मग त्याच्यामध्ये एक स्प्रिंग असते, लक्षात ठेवा एक स्प्रिंग असते वॉल मध्ये। म्हणजे हा जो वॉल आहे या वॉलला अशी स्प्रिंग असते, मग त्याच्यावरती ती सायपन ट्यूब असते। तर मग स्प्रिंग घ्यायची, स्प्रिंग पण व्यवस्थित साफ वगैरे करून घ्यायची। त्यानंतर या वॉल मध्ये हा जो एबीसी वॉल आहे याच्यामध्ये एक पिन असते, बघा दिसली का, मग ती काढून घ्यायची नाही का। ही पिन काढली, त्यानंतर हे जे वॉशर आहे हे वॉशर पण काढून घ्यायचं। मग हा जो एबीसी वॉल असतो हा व्यवस्थित पूर्णपणे नाही का साफ करून घ्यायचा। कारण काय होतं पावडरचे छोटे छोटे कण असते, ते छोटंसं पण कण जर याच्यामध्ये राहिलं ना, या इथे छोटासा पण पावडरचा कण राहिला ना, तर आपला एबीसी टाइप फायर एक्सटिंग्विशर जो असतो, तुम्ही आता बरेचसे लोक विचार करताय का कालच रिफिल करून आणलं प्रेशर कसं काय डाऊन झालं, तर त्या कारणामुळे होतं। तर त्याच्यामुळे व्यवस्थित क्लीन करून घेणे नाही का। आता आपण पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे तो क्लीन झाल्यानंतर तुम्हाला जे मागाशी मी दाखवलं की इथून एक वॉशर काढलं, तर एक नवीन वॉशर टाकायचं। कोणता पण फायर एक्सटिंग्विशर रिफिल करताना त्याला 2 वॉशर असतात, तर दोन्ही पण वॉशर नवीनच टाकायचे। आता एक आपण टाकू, दुसरा पण मी तुम्हाला दाखवतो। हे बघा आता असा वॉशर असतो, दिसला का, याला रिंग वॉशर बोलता नाही का। हा रिंग वॉशर लावून द्यायचा। ते झालं, त्यानंतर मागाशी मी तुम्हाला दाखवली ही पिन मध्ये असते नाही का वॉल मध्ये। तर मग ही जी पिन असते, सर्वात पहिले एक लक्षात ठेवायचं की 2 पक्कड पाहिजेत आपल्याला, म्हणजे फायर एक्सटिंग्विशर रिफिल करताना। तर त्यानंतर बघा ही जी बाजू असती इथे एक पक्कड लावायची। ही पक्कड लावल्यानंतर आपली पिन अशी पकडली काही दुसऱ्या पकडनी इथं पकडायचं आणि मग हे लूज करायचं। हे बघा आता हे झालं लूज, इझिली लूज झालं नाही का। काही खूप हार्ड असत्या, तर त्यानंतर हे काढून घ्यायचं व्यवस्थित। हे काढल्यानंतर हे व्यवस्थित साफ करायचं। आता बघा इथं पण एक वॉशर दिसलं तुम्हाला, दिसलं ना। मग त्यानंतर हा जो वॉशर असतो हाच वॉशर कधीच नाही वापरायचा, कोणतं पण फायर एक्सटिंग्विशर रिफिल करताना नवीन वॉशर टाकायचं। ओके, मग त्यानंतर आपण लगेच आता नवीन वॉशर घेऊ। हे बघा हा आहे नवीन वॉशर दुसरा। मग त्यानंतर हा वॉशर पण लावून घ्यायचा। हा वॉशर लावल्यानंतर मग परत आपली पिन जशी होती तशी पिन परत व्यवस्थित फिट करून द्यायची। ओके, फिट झाली, त्यानंतर ही जी पिन असती ही पिन इथं टाकायची मध्ये। ओके, ही पिन मध्ये टाकल्यानंतर मगाशी तुम्हाला स्प्रिंग दाखवली होती मी, हे बघा ही स्प्रिंग। या स्प्रिंगचे 2 बाजू असतात, एक हे बघा ही मोठी बाजू आहे आणि ही एक छोटी बाजू आहे। तुम्हाला क्लिअरली व्हिडिओ मध्ये दिसत असेल नाही का, हे बघा। तर जी छोटी बाजू असते ना, ही छोटी बाजू खालच्या साईडला टाकायची अशी। ओके, आणि स्प्रिंग लक्षात ठेवायची, स्प्रिंग थोडी पण वाकडी नाही झाली पाहिजे। स्प्रिंग वाकडी जर झाली ना तर आपला सिलेंडरचं प्रेशर उतरू शकते। ओके, आता स्प्रिंग व्यवस्थित ठेवली, त्यानंतर ही जी सायपन ट्यूब असते व्यवस्थित अशी लावून घ्यायची। आता ही व्यवस्थित मी टाईट करून दिली। ओके, झाली। आता आपली व्यवस्थित टाईट झालेली। आणि लक्षात ठेवा आता बरेचसे लोक पावडर वगैरे जे असते ना ती नॉन आयएसआय यूज करताय। तर कोणाला पण तुम्ही फायर एक्सटिंग्विशर वगैरे जर
म्हणजे रिफिल करायला देणार असेल तर त्यांना विचारून घ्यायचं तुम्ही पावडर कोणती वापरता. पावडर मध्ये पण डिफरंट असतो नाही का, ISI असती, त्यानंतर नॉन ISI असती, MAP 30 असती, MAP 50 असती, MAP 90 असती. हे पावडरचे प्रकार आहे. तुम्ही म्हणजे MAP 90 टाकली तर ती अजून महाग, म्हणजे तुम्हाला कमीत कमी मिनिमम असं समजा तुम्हाला तो फायर एक्सटिंग्विशर जाईल रिफिल करण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 हजार रुपयाला, म्हणजे 4 kgचा असलं तरी. म्हणजे पावडर मध्ये एवढा डिफरंट असतो. जसं गाड्यांमध्ये डिफरंट आहे ना, मर्सिडीज ऑडी, तसंच याच्यामध्ये पण असतं. आणि आता आपण ऑलरेडी पावडर टाकलेली आहे याच्यात. मी ISI पावडर यूज करतो नाही का, MAP 50 यूज करतो मी. तर मग त्यानंतर आपल्याला जो वॉल बसवायचा असतो, वॉल बसवायच्या सर्वात अगोदर फायर एक्सटिंग्विशर जो असतो असा उलटा करून घ्यायचा, म्हणजे जी पावडर असते ना ती पावडर इझिली खाली येते. बघा आता व्यवस्थित आवाज येतोय, म्हणजे पावडर पूर्ण खाली आलेली नाही का. मग अशी पावडर पूर्ण खाली आल्यानंतर सरळ करून घ्यायचा. आणि ही जी कॉलर असते या कॉलरला पूर्ण पावडर लागते, तर मग व्यवस्थित ती कॉलर पण पुसून घ्यायची नाही का व्यवस्थित. आता आपण व्यवस्थित पूर्ण कॉलर पुसून घेतली. त्यानंतर हा जो ABC बॉल असतो हा सरळ टाकायचा. कधी पण लक्षात ठेवा, थोडंसं पण वाकडं झाला ना तुमचं तर मग तो वॉल व्यवस्थित लागणार नाही. हे बघा आता मी सरळ टाकलं तर लगेच वॉल आपला फिट होऊन गेला नाही. हे बघा ओके. त्यानंतर व्यवस्थित टाईट करून घ्यायचं. ओके व्यवस्थित टाईट झालं. आता मी तुम्हाला याला प्रेशर कसा मारते ते पण दाखवतो. ओके हे बघा मित्रांनो, याला नायट्रोजन बोलताय आणि इथे एक मशीन ठेवलेली आहे. म्हणजे फायर एक्सटिंग्विशर मध्ये जेवढा प्रेशर पाहिजे ना तेवढंच प्रेशर जाईल. मिनिमम फायर एक्सटिंग्विशर मध्ये 15 kg प्रेशर पाहिजे नाही का. तर त्यानंतर आता आपण सर्वात पहिले जे नायट्रोजन आहे नायट्रोजन ओपन करून घेऊ. आता आपण नायट्रोजन ओपन केलेलं आहे. ओके त्यानंतर हा जो पाईप आहे हा पाईप याला लावायचा असतो आणि याला एक नट असतो नाही का ऑलरेडी. हे बघा तो नट मोठा नट होतो. त्यानंतर त्याला टेफ्लॉन वगैरे लावायचं व्यवस्थित, म्हणजे प्रेशर आपलं पूर्ण जाईल आणि व्यवस्थित जाईल. आणि आपलं प्रेशर पण जे नायट्रोजन असतं आपलं नायट्रोजन पण वेस्ट नाही जाणार. ओके म्हणजे व्यवस्थित फिट होईल ते त्याला. आता आपलं टेफ्लॉन लावून झालेलं आहे. त्यानंतर हे जे वॉलचं तोंड असतं, जी नोझल असते म्हणजे जिथून ABC टाईपची पावडर वगैरे जी बाहेर येते तर हा नट लावून द्यायचं व्यवस्थित. ओके आता आपण हा नट लावलाय. त्यानंतर 2 पाणी घ्यायचे, पाण्याने व्यवस्थित टाईट करून घ्यायचं. कारण जर तुम्ही टाईट नाही केलं ना तर ते व्यवस्थित बसणार नाही ना, आपलं प्रेशर वेस्ट जाईल. म्हणजे जे नायट्रोजन आहे ते आपलं वेस्ट जाईल नाही का. आता आपण व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं एक वॉल असतो, तो वॉल ओपन करायच्या अगोदर सर्वात पहिले लक्षात ठेवा हा जो वॉल असतो हा वॉल दाबून ठेवायचा आणि मग इकडं ओपन करायचं. ओपन केलं. आता प्रेशर आपलं चालू झालंय नाही का. आता मी पण प्रेशर गेज मध्ये बघतोय का प्रेशर किती जाते. हा लाख मिनिमम आपण सेट केलेलं आहे, बट तरी बघून घ्यायचं. आता आपलं प्रेशर व्यवस्थित मारून झालेलं आहे, 15 kg प्रेशर झालं. त्यानंतर सर्वात पहिले लक्षात ठेवायचं का बंद करताना पण सर्वात पहिले हा वॉल सोडायचा, मग तिकडून बंद करायचं. ओके त्यानंतर आपलं व्यवस्थित ओपन करून घेणे. आपलं झालंय. आता त्यानंतर ही जी सेफ्टी पिन असते सेफ्टी पिन इथं लावून द्यायची, म्हणजे कोणी हात वगैरे पण जर लावला तर म्हणजे प्रेस करणार नाही वगैरे. ओके हे बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये 15 kg प्रेशर आलेलं आहे. व्यवस्थित दिसतंय का तुम्हाला. ओके चला मित्रांनो, भेटू मग उद्याच्या ब्लॉग मध्ये. आणि तुम्हाला असंच काहीतरी नवीन नवीन आपल्याकडं भेटणार आहे बघायला नाही का. म्हणजे नेक्स्ट टाइम मी जो फायर एक्सटिंग्विशर असतो त्याची हायड्रोलिक टेस्टिंग कशी करते हे पण मी सर्वांना शिकवणार. चला मित्रांनो बाय.